रामकृष्ण हरी मंडळी, एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आज आपलं स्वागत आहे. ही आज आपण एक वेगळ्या प्रकारची घटना ऐकणार आहोत. ही घटना आहे म्हणजे एक अशा प्रकारची घटना आहे की शक्यतो ही घटना कोणाच्याही बाबतीत होऊ शकते आणि सहजासहजी आजकाल महाराष्ट्रात या घटनेचे प्रमाण जास्तच वाढलेले आहेत. आजपर्यंत आपण तुम्हाला नोकरीला लावतो किंवा तुमच्या मुलाला कुठेतरी चांगल्या कंपनीमध्ये जॉबला लावतो आणि तुमच्याकडून पैसे घेऊन तुम्हाला फसवण्यात येतं. ह्या अशा आजची जी घटना आहे ती अशी पैसे घेऊन फसवणाऱ्यांचीच आहे, पण याचा प्रकार वेगळा आहे. तुमच्या मुलाचे लग्न जमत नसेल तर तुमच्याकडून पैसे घेतात आणि लग्न झाल्यानंतर लगेच तिसऱ्या दिवशी मुलगी पसार होते. हीच घटना आहे. ही घटना आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणार आहोत. तर घटना आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही घटना आहे बीड जिल्ह्यातील की जो ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यामध्ये एक बंडू नावाचा गृहस्थ राहत होता. बंडू आपलं ऊस तोडीचे काम करत होता. ऊस तोडण्यासाठी तो कर्नाटकमध्ये जायचा, महाराष्ट्राच्या विविध भागात जायचा. बंडूचं वय होतं 50 ते 55 वर्ष. बंडूला एक मुलगा होता. मुलाचं नाव होतं गणेश. गणेशचं वय तसं 30 क्रॉस केलेलं होतं, म्हणजे 31 ते 32 वय होतं. बंडू गणेशसाठी बऱ्याच दिवसांपासून स्थळ शोधत होता आणि जसजसं इकडे गणेशचं वय वाढत होतं तसं तिकडे बंडूचं टेन्शन वाढत होतं. बंडू काही करून मुलाचं या वर्षी लग्न करायचा आणि त्याचा संसार सुरळीत करून द्यायचा याचा विचार करत होता. त्याच्या डोक्यात कायम मुलाच्या लग्नाचाच विचार होता. त्याकरता तो लांब लांब नातेवाईकांना किंवा पाहुणेरावळ्यांना तो जाऊन भेटत होता, पण काही केल्या मुलाला काय स्थळ येत नव्हतं. त्यासाठी तो पार कर्नाटकमध्येही जाऊन आला होता, पण तरीही त्याच्या मुलाला स्थळ येत नव्हतं. मुलगा सुद्धा त्याचा ऊसतोडीचेच काम करायचा, पण तो शेवटी त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह चालू होता. मग आता शेवटी तो गावात राहत होता. गावातल्या 4-5 मंडळींना त्याने गावात बसल्यानंतर एखादं स्थळ असेल तर सांगा नातेवाईकांमध्ये तुमच्या, असं तो बोलला होता. त्यातीलच एका इसमाने एका शेजारच्या गावातील यामिनी शिंदे यांच्याशी गणेशचे वडील बंडू यांची ओळख करून दिली. यामिनी शिंदे ह्या लग्न जमवण्याचा व्यवसाय करायच्या, म्हणजे ते कमिशन घ्यायचे त्यामध्ये. तर मग असं गणेशचे वडील बंडू आणि यामिनी शिंदे यांची ओळख झाल्यानंतर यामिनी शिंदे यांनी गणेशसाठी एक स्थळ सुचवलं. ते स्थळ होतं अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील. ठरल्याप्रमाणे एके दिवशी मुलीला पाहायला जाण्याचा कार्यक्रम ठरला, पण यामिनी शिंदेंचा याच्या मागचा उद्देश हा वेगळाच होता. त्यांना यातून कमिशन तर घ्यायचंच होतं, पण यातून बंडूंची फसवणूक करायचा त्यांचा उद्देश होता. त्यामुळे त्यांनी जे स्थळ सुचवलं होतं तो मुली पाहण्याचा कार्यक्रम मुलीच्या घरी न ठेवता तो एका हॉटेलमध्ये, साध्या हॉटेलमध्ये ठेवला. तिथे हे बंडूचे वडील, बंडू आणि बंडूची आई आणि यामिनी शिंदे अशा सकाळी 11 वाजता पोहोचल्या. तिकडून मुलीचे आई वडील आणि मुलगी अशा हे सगळे मिळून तिथे आले. तिथेच त्यांनी मुलगी पाहण्याचा आणि देवाणघेवाणीचा विषय ठेवला. तर बंडूला आपली सून तिथेच पसंत पडली होती. मुलगी ही दिसायला सुंदर होती आणि नाक्षार होती. गणेशने तिथे लगेच त्यांना होकार कळवला. अशा पद्धतीने ते घरी निघून गेले. घरी निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी यामिनी शिंदेचा बंडूंना कॉल आला की मुलीकडचे म्हणतायत की आमची सध्या लग्न करायची परिस्थिती नाही आहे, त्याच्यामुळे आपण काही लग्न सध्या करू शकत नाही. जर तुम्ही आम्हाला 3 लाख रुपये देत असाल तर आपण लग्न करू, आणि हे 3 लाख रुपये तुम्ही तात्पुरते द्या,
कारण लग्न झाल्यानंतर आम्ही 1 वर्षात तुम्हाला परत देऊ. असा निरोप यामिनी शिंदे यांनी गणेशचे वडील बंडू यांना कळविला. आता मात्र गणेशचे वडील बंडूंना मोठा प्रश्न तयार झाला, कारण त्यांच्याकडे ते फक्त लग्नापुरते आणि थोडेच पैसे होते. आता 3 लाख रुपये गोळा करायचे कसे, आणि नाही केले तर मुलाचे हातातोंडाशी आलेले लग्न मोडेल, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला. आता काय करायचं? मग असं करून त्यांच्या डोक्यात एक आयडिया आली की आपण पाहुण्या रावळ्यांकडून पैशाची ॲडजस्टमेंट करू. म्हणून त्यांनी पाहुण्या रावळ्यांकडे पैसे मागायला सुरुवात केली. असं करून करून त्यांनी 8 दिवसात 3 लाख रुपये जमवले आणि ते यामिनी शिंदे यांच्याकडे सुपूर्त केले. त्यातले 50,000 कमिशन म्हणून यामिनी शिंदे यांनी ठेवले आणि 2.5 लाख रुपये नवरीच्या आईवडिलांना देऊन टाकले. तर लग्नाची तारीख ठरली, पण लग्न ज्या दिवशी ठरले होते त्याच्या अगोदर 8 दिवस अगोदर मुलीच्या आईवडिलांनी एक अट घातली की लग्न हे आपण अगदी साधे करू, म्हणजे तुमच्याकडचे 10-20 लोक घेऊन या आणि आमच्याकडचे 10-20 लोक असे आपण छोटेखानी लग्न करू. तर इकडे बंडूंना पण तेच पाहिजे होतं, कारण त्यांना पण लग्न छोटंच करायचं होतं. कारण हे 3 लाख रुपये सुद्धा त्यांनी पाहुण्या रावळ्यांकडून आणून दिले होते. लग्न जेवढं छोटं करू तेवढे आपला खर्च कमी होईल आणि तेच पैसे पाहुण्या रावळ्यांचे द्यायला होतील, असा विचार त्यांनी केला. तर एका छोट्या मंदिरामध्ये त्यांनी लग्नाची जागा आणि तारीख फिक्स केली. ठरलेल्या तारखेला नवरी आली, नवरीकडचे 5-10 लोकही आली. इकडून बंडूसुद्धा आपले 5-10 पाहुणे रावळे यांना घेऊन गेला आणि ठरलेल्या दिवशी विवाह पार पडला. आता विवाह पडला, दुसऱ्या दिवशी कुलदेवतेच्या दर्शनाला जायचं होतं. तर त्यांनी ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी कुलदेवतेच्या दर्शनाला जाऊनही आले नववधू, आणि तिसऱ्या दिवशी लगेच सत्यनारायणाची पूजा ठेवली होती. आता मुलाचा विवाह छोटा केला होता, त्याच्यामुळे सत्यनारायणाची पूजा मोठी घालायची आणि संपूर्ण गावाला जेवण द्यायचं, असं विचार बंडूच्या डोक्यात होता. त्याप्रमाणे त्याने तयारीही केली होती. त्याने गावातील सर्व लोकांना जेवणासाठी आणि सत्यनारायणाच्या पूजेसाठी बोलवलं होतं. इकडे यांच्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजेची लगबग चालू होती. सगळी पूजा चालू असताना पूजेला बसायच्या अगोदर नवरीला एक कॉल आला आणि नवरी कॉलवर बोलण्यासाठी घरापाठीमागे जाऊन बोलली. ती बराच वेळ कॉलवर बोलत होती. त्यानंतर तिने कॉल कट केला आणि सत्यनारायणाच्या पूजेसाठी येऊन बसली. सत्यनारायणाच्या पूजा पार पडली. सत्यनारायणाची पूजा पार पडल्यानंतर जेव्हा नवीन नवरी आणि नवरदेव फक्त घरातून बाहेर आले की यांच्या दारापुढे एक स्कॉर्पिओ पांढऱ्या कलरची येऊन उभी राहिली. त्याच्यामध्ये एक ड्रायव्हर आणि हे जे लग्न जमवलं होतं ती यामिनी शिंदे आणि नवरीची मैत्रीण, अशी ह्या 2 महिला आणि एक पुरुष असा तिथे येऊन उभे राहिले. त्यांना पाहताच नवरीने आरडाओरडा सुरू केला. इकडे बंडूच्या गावातील सगळे लोक जवळजवळ तिथे पूजेसाठी आणि जेवणासाठी जमले होते. त्यांना सुद्धा समजेना की आत्तापर्यंत तर सगळं व्यवस्थित होतं, मग अचानक असं काय झालं की डायरेक्ट नवरीने आरडाओरडा आणि रडारडी चालू केली. तर त्या नवरीने डायरेक्ट रडायला आणि ओरडायला सुरुवात केली की मला ह्या घरात राहायचं नाही, मला इथे खूप त्रास होतोय, मला हे खूप त्रास देत आहेत, हे नवरा मला मारतोय, सासू सासरेसुद्धा मला त्रास देत आहेत. लग्नाला आत्ताशी तर 2च दिवस झाले होते, नवरीला अजून कोणी काय बोललं पण नव्हतं, पण हे असं अचानक कसं काय झालं आणि हे नवरी असं का करते हे कोणालाही समजेना. शेवटी गावकऱ्यांनी आणि घरातील मंडळींनी तिची समजूत काढली, पण ती काय ऐकायच्या मनस्थितीत नव्हती. शेवटी ही यामिनी शिंदे आणि तिची मैत्रीण आणि एक ड्रायव्हर ही जे स्कॉर्पिओ गाडीत आली होती त्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसून पोलीस स्टेशनला गेली. ती पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथे ज्या महिला होत्या त्या महिला PI होत्या. त्या PI महिला मॅडमनी यांची सगळी तक्रार नोंदवून घेतली
आणि त्यांच्याकडून पूर्ण विचारपूस केली. त्यानंतर त्या PI मॅडमने यांना बंडू आणि गणेश यांना आणण्यासाठी वाहन पाठवले. ते त्यांनाही पोलीस स्टेशनला बोलून घेण्यात आले आणि त्यांचीही चौकशी केली. चौकशी दरम्यान मॅडमला थोडं काहीतरी विचित्र वाटू लागलं की शक्यतो अशा घटनांमध्ये महिलेची बाजू ऐकून घेतली जाते आणि शक्यतो पुरुषावर अन्याय होतो. पण त्या मॅडमने सगळ्यांची बाजू ऐकून घेतली आणि त्यांचे एक लक्षात आले की याच्यात काहीतरी घोटाळा आहे. त्याप्रमाणे त्यांनी जी स्कॉर्पिओ गाडीमध्ये 2 महिला, एक यामिनी शिंदे, नवरीची मैत्रीण आणि एक ड्रायव्हर असे आले होते, त्यांना वेगवेगळ्या रूममध्ये घेऊन त्यांची चौकशी केली. तर त्यांची वेगवेगळी उत्तरे त्यांना मिळाली. त्यांना तिथे पूर्ण खात्री पटली की यांनी पैशासाठी केलेला हा घोटाळा होता. अशा प्रकारे त्यांनी ह्या महिलेविरुद्ध, यामिनी शिंदे आणि तिच्या ह्या नवरीविरुद्ध आणि तिच्या मैत्रिणीविरुद्ध गुन्हा दाखल केला. तर त्या गुन्ह्यामध्ये किंवा त्या इन्क्वायरीमध्ये विचारपूस केल्यानंतर त्यांना एक माहिती मिळाली की ह्या महिलेचे अगोदरच 2 लग्न झालेले होते. तिचे हे 3रे लग्न आहे आणि विविध पोलीस ठाण्यामध्ये तिच्यावर असेच फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. मित्रांनो किंवा ग्रामस्थांनो, सांगायचा उद्देश हाच की हे कशा प्रकारे तुमच्या मुलाचं मुलीचे लग्न जमत नसेल तर हे जे मध्यस्थी असतात पैसे घेऊन कुठेही ॲडजस्टमेंट करून तुमच्या मुलामुलीचे लग्न लावून देतात आणि आपणही डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवतो. पण हे किती चुकीचे आहे आणि तुमच्या आर्थिक परिस्थितीचा कसा गैरफायदा घेतला जातो हे ह्या घटनेतून आपल्याला समजते. तर अशा प्रकारे विविध नवीन घटना आपण तुमच्यासमोर आणत असतो. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.